संपवायचा प्रयत्न होतोय असं निलेश राणेंना वाटतं का? प्रयत्न होतोय का? बघा, कोण काय स्वप्न बघत असेल तर साहेब मी स्वप्न थांबू शकत नाही कोणाची, पण ही ताकद अशी संपणारी नाही. जर संपली असती ना साहेब, जेव्हा आम्ही सगळं आमचा एक बॅड फेज जो सुरू होता, बॅड पॅच चालू होता, त्या पॅचमध्ये संपलं असतं ना सगळं. तेव्हा नाही संपू शकले तर आता काय संपवणार आहेत? तुम्ही याच्यामध्ये हा झाला तुमचा एक स्टिंग ऑपरेशनचा पैशाचा मुद्दा झाला. बरं, निवडणुका संपल्यानंतर सुद्धा तुमचा तो काय आवेश काय कमी झालेला नाही. तुम्ही थेट म्हटलात की जेव्हा निवडणुकांचे निकाल पोस्टपोन झाले तेव्हा तुम्ही तर थेट आरोप केलात. तुम्ही म्हटलात की काय सेटिंग करायची असेल म्हणून या निकाल पुढे ढकलले. हो, बोललो ना मी. आता सेटिंग करतात. सेटिंग मला माहीत नाही कुठली सेटिंग असते ती, पण माझं म्हणणं एवढं स्पेसिफिक होतं की जर निवडणुका झाल्या साहेब, ह्या गरिबांच्या निवडणुका आहेत, निकाल देऊन टाकायला पाहिजे होता. आता त्याच्यावर फडणवीस साहेब पण बोललेच ना, हे चुकलं, हे चुकलं म्हटलेच ना. नाही, ते चुकलं म्हणणं वेगळं. तुम्ही एक मिनिट थांबा, तुम्ही काय म्हटलात तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. मला माहिती आहे ना साहेब, मी व्हिडिओ बघूया. बघूया ना तुम्ही काय म्हणाले व्हिडिओ आपण बघूया. मी मान्यच केलं, तुमचं म्हणणं आहे, तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन बोलात म्हणून तुमचा व्हिडिओ मला दाखवायचा आहे. 100%. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं काहीतरी सेटिंग राहून गेली असेल, ती सेटिंग पूर्ण करायला अजून दिवस लागणार असतील म्हणून होत असेल. आता मला साहेब सांगा, निवडणुकीच्या मधोमध तुम्ही प्रचाराचा एक दिवस वाढवला, जेव्हा तो आपण म्हणतो ना, काय म्हणतात त्याला, जो ब्रीदिंग पिरियड असतो मधला 1.5 दिवसाचा, आम्ही माझ्या या कमी कार्यकाळामध्ये मी 4 निवडणुका लढवल्या. जो ब्रीदिंग पिरियड असतो प्रचारानंतरचा तो किमान 1.5 दिवसाचा असतो. मी अशी एकही निवडणूक बघितली नाही ज्याच्यामध्ये आदल्या दिवशी 10 वाजता प्रचार संपला आहे आणि दुसऱ्या दिवशी मतदान होत आहे. नाही, पण यात आता ह्याच्यात नेमकं करायचं काय हे लक्षात आलं. बघा, लोकांना सगळं लक्षात येतो, कुठेतरी सेटिंग राहिली आहे करायची, ती सेटिंग करत असतील, कुठेतरी तार जोडत असतील. मी मान्यच करतो. कुठल्या तारा जोडायच्या, कुठलं सेटिंग आहे? मी मान्यच करतो. सेटिंग कटलं. बघा, जेव्हा मी त्याचा उल्लेख केला, अच्छा, मी आरोप कोणावर केले? निवडणूक आयोगावर केले. ह्याच्यामध्ये मला एकही दाखवा मी भारतीय जनता पक्षावर आरोप केले. निवडणूक आयोगावर साहेब ऐकून घ्या ना. निवडणूक आयोगाचं सेटिंग नाही, मग कोण करणार? निवडणूक आयोगाचा ऑपरेटर आहे ना. ऐकून घ्या साहेब, ऐकून घ्या. फडणवीस साहेब पण काय बोलले, त्यांनी आक्षेप कोणावर घेतला? हे असे निकाल पुढे जायला नको होते. त्यांची हे चुकली, म्हणजे म्हणतात ना, त्यांचं फॉर्मेशन चुकलं किंवा त्यांचं कुठेतरी काहीतरी मिसमॅच झालं, डिस्क्रिपन्सी आली. हेच मी म्हणत होतो की निवडणूक आयोगामध्ये एवढ्या चुका चालल्या आहेत, कुठेतरी ते सुधाराव्यात, कुठेतरी ते चांगल्या व्हाव्यात, हेच माझं म्हणणं होतं. तुम्ही ब्रीदिंग स्पेस काढून टाकला, झटकन तुम्ही दुसऱ्या दिवशी मतदानाला घेतलं, त्याच्यानंतर तुम्ही झटकन निकाल पुढे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत साहेब, मी नाही म्हणत आहे, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की हे चुकीचं झालं, तर त्याच्यामध्ये माझ्यासारखं एक लहान माणूस म्हटलं तर त्याच्यामध्ये चूक कुठे आहे? तुम्ही म्हणतात सेटिंग करायची बाकी राहिली असेल. अहो, काय सेटिंग तारा जोडायच्या बाकी करायच्या. सेटिंगमध्ये काय, तारा म्हणजे काय असतात? एक रीच असते, कुठेतरी पोचायचं राहिलं असेल, कुठेतरी कुठल्या तरी मतदान केंद्रापर्यंत पोचायचं राहिलं असेल, कुठेतरी काहीतरी तुम्ही फिरवताय. म्हणजे काय? हे न समजणे इतकं काय महाराष्ट्र? आता तुम्हाला काय माझ्या तोंडातून ऐकायचं साहेब? तुम्ही मला लिहून द्या. मग मी सांगतो तुम्हाला, तुमचं म्हणण्याचा अर्थ सरळ आहे की सेटिंग भाजप करतं, हा तुमचा आरोप आहे. मी कुठे भाजप म्हटलो त्याच्यात? म्हटला नाहीत, पण त्यातनं अर्थ तर क्लिअर. मग मी म्हटलो सेटिंग कोणाला करायचं? निवडणूक आयोगाला होऊ शकतं ना. हा आरोप आणखी गंभीर आहे निलेशजी. एक रीच असतो ना माझा. मला कळला तुमचा प्रश्न. निवडणूक आयोगाला सेटिंग करायचं आहे. सेटिंग म्हणजे काय? तुमच्या हिशोबाने सेटिंग म्हणजे एकच आहे. अहो, लोकांची सेटिंग असते, लोकांना एका केंद्रावर आणायचं असतं मतमोजणीसाठी, त्यांची कुठे सेटिंग झाली नसेल, पण तुमच्या लोकांना एकंदर साहेब हा ह्युमन निकालासाठी विषय आहे. निकालासाठी कसं सेटिंग लागेल? लोक लागतात ना, असं काय म्हणताय तुम्ही? लोकांना लागत? हे काय कम्प्युटर करतं सगळं? नाही, पण सेटिंग करत. सेटिंग म्हणजे लोकांची सेटिंग असू शकते, लोकांना एकत्रित आणण्याची सेटिंग. आम्हाला असं वाटत होतं की निलेश राणे शब्दावरनं मागे फिरत नाहीत, पण मी कुठे मागे फिरलो? मी म्हटलं सेटिंग होत तुम्ही आता फारच त्याचं फार मुळमुळीत तुम्ही त्याचं कारण देताय. तुम्हाला जे ऐकायचं ते मी बोलणार नाही. तुम्ही तुम्हाला जे ऐकायचं ते मी बोलणार नाही. मी आजही म्हणतो, मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे. सेटिंग म्हणजे ह्युमन रिसोर्सची पण सेटिंग होऊ शकते. कुठेतरी एवढा रागवायचं कारण त्याच्यासाठी एवढा रागवून तुम्ही ज्या तुमच्या प्रतिक्रियेचा हे होता, आज तुम्ही ज्याला जे कारण देतात ते फार लंगडं कारण वाटतं मला. तुम्हाला वाटतं ना साहेब? तुम्हाला वाटतं मी तुम्हाला एका लेवल नंतर उत्तरदायी नाहीये. माझं जे काय माझा पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही आम्हाला उत्तरदायी, तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायी आहात. निलेश राणेजी, तुम्ही आम्हाला उत्तरदायी नाही आहात हे आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या आधी तुम्ही भांडाल, निवडणुकीच्या आधी तुम्ही भांडाल, नंतर निवडणुका संपल्या की म्हणाल आमचा समेट झालाय. आता तुम्ही मी रागवत नाही, हे जनतेला कळणं चेहऱ्यावर चीड दिसते. नाही नाही, बघा, एका मर्यादेनंतर
केल्यानंतर मी तुम्हाला समाधानी नाही करू शकत. माझा पॉईंट तो होता. नाही. तुम्हाला जे अपेक्षित होतं माझ्या तोंडातून उत्तर ते माझ्याकडून येणार नाही किंवा निघालं नाही म्हणून तुम्ही रागवलात ना. बिलकुल नाही निलेशजी. म्हणून तुमच्या अहो, चेहऱ्याचे उलट हावभाव बदलले. नाही ऐका, माझं म्हणणं आहे साहेब, ऐका, बघा, माझे तुम्ही हावभाव मला बदल- नाहीतर एक स्क्रिप्ट लिहून द्या की निलेश हे बोलून टाक, मी बोलून टाकतो. तुमची स्क्रिप्ट बदलली आहे, आमची माझी नाही स्क्रिप्ट कुठे बदलली. बदलली साहेब? तुम्ही तुम्हाला वाटतंय सेटिंग तुम्ही म्हणतात की हो, सेटिंग सेटिंग म्हणजे सगळ्याच गोष्टीची सेटिंग असू शकतं की मी ना. भाजपबद्दल कॉलेजमध्ये बोलत- कॉलेजमध्ये सेटिंगचा अर्थ वेगळा असू शकतो, बरोबर की चूक? हो कॉलेजमध्ये सेटिंगचा अर्थ वेगळा असू हो, शकतो का बिलकुल नाही? बिलकुल असतोच. हा, गाडी चालवताना सेटिंगचा अर्थ वेगळा असू शकतो. बिलकुल हा, बिल्डिंग मध्ये गेल्यानंतर सेटिंगचा अर्थ वेगळा असू, प्रत्येकाचा आपापला सेटिंगचा अर्थ असू शकतो. तुमच्यासाठी सेटिंगचा अर्थ वेगळा आहे. निवडणुका आमच्यासाठी सेटिंगचा अर्थ निवडणुकांच्या आधीचे तुमच्यासाठी आहे स्टेटमेंट ना आणि साहेब. नंतरचे अर्थ. साहेब तुमच्यासाठी आहे, प्रत्येक अर्थ वेगळा असतो ना. माझ्यासाठी हे सगळ्या आमच्यासाठी सेटिंगचा अर्थ सेटिंग म्हणू शकतो. आमच्यासाठी निवडणुकांच्या आधी दिलेली स्टेटमेंट आणि नंतर दिलेली स्टेटमेंट याला या सेटिंग जमवाजमीला पण सेटिंग म्हणू शकतो साहेब. त्याच्यामध्ये माझं कुठे चुकलं तुम्ही मला सांगा. ठीक आहे. पण तुम्ही म्हटलात की ठीक आहे, तुम्हाला तुमच्या जेव्हा तुम्ही ते पैसे पकडले होते हम्म. तेव्हाही तुम्ही फार अत्यंत आक्रमकपणे तुम्ही सांगतात की हे भाजपचा तिथे गमछा. तुम्ही आता हे मगाशीच बोलला इंटरव्ह्यू हो मध्ये. हो हो. मग पैशाचा भाजप वाटतो हा तर तुम्हाला मान्य तो तुमचा आरोप आहे. कार्यकर्ता सन्मानित चव्हाण साहेबांचा होता. निवडणुकीत भाजपकडनं पैसे वाटप झालं. रवी चव्हाण साहेबांच्या नंतर प्रदेशात तुम्ही- पैशाच्या म्हणजे तुमचा राग मला विषय- सांगा. भाजपबद्दल आहे तुमचं हे सगळं बोलणं का रवींद्र चव्हाण बद्दल? अजिबात साहेब राग नाही माझा. चव्हाण साहेबांवर पण राग नाही. ही निवडणूक लढायची पद्धत नाही असं माझं म्हणणं आहे. पण भाजप तशाच निवडणुका लढतं ना सध्या. नाही लढत साहेब. चव्हाण बघा, रवींद्र चव्हाणांनी पक्ष वेगळे कसे करता येतील? ते प्रदेशाध्यक्ष बरं, ते काय तिथले मी स्थानिक नेते नाहीत ना. व्यक्ती काय करू शकतो हे ओळखतो. भाजपच्या राज्याच्या प्रदेश संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. साहेब मी व्यक्ती काय करू शकतो ते ओळखतो. मी त्यांच्याबरोबर काम केलंय साहेब. मी त्यांच्याबरोबर काम केलंय म्हणून मला माहिती आहे की ते काय करू शकतात ते. पण त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा रोल हा फक्त तिथला काय म्हणतो त्याला जुळवाजुळव करण्या इतका रोल होता. प्रदेशाध्यक्ष म्हणून रवी चव्हाणांचा रोल वेगळा नव्हता तिकडे. प्रदेश अध्यक्ष म्हणून सन्मान्य चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रावर लक्ष देणं जेवढं अपेक्षित होतं ते फक्त 2-3 जिल्ह्यांवरच त्यांचं लक्ष होतं असं माझं म्हणणं होतं काय तेव्हापासून. मला एक समजून घ्यायचं आहे, हे रिश्ता क्या कहलाता आहे? तुमचं काय रिलेशन आहे नक्की रवींद्र चव्हाणांबद्दल? काय तुम्ही त्यांना कधी म्हणतात की ते प्रदेशाध्यक्ष म्हणून हे करतात? एकदा तुम्ही म्हणाल की एका जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत वगैरे म्हणून. पालकमंत्री नाही म्हटलं मी, एका प्रदेशाध्यक्ष म्हटलं. एका जिल्ह्याचे प्रदेशाध्यक्ष हो. काय म्हणलं जर आपण बघूया तो पण व्हिडिओ एकदा हो, बघूया आता. हो, सगळे हे करायचं. दाखवा. तुमचं रवींद्र चव्हाणांबद्दलचं मत. ते प्रदेशाध्यक्ष जरी झाले असतील तरी त्यांचं पूर्ण लक्ष हे फक्त सिंधुदुर्गावरच आहे. ते फक्त ह्याच जिल्ह्याचे प्रदेशाध्यक्ष झाल्यासारखे आहेत. बाकी कुठे त्यांचा वावर मला जास्त दिसत नाही. एका जिल्ह्याचे प्रदेश अध्यक्ष. असं दिसतंय ना. आणि कदाचित त्यांचं गाव इकडे असेल म्हणून कदाचित त्यांना एक वेगळेपण असेल ह्या जिल्ह्याबद्दल. पण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही कुठल्या गावाचे नसता, प्रांताचे नसता. तुम्ही मग महाराष्ट्रासाठी जे काही काम करणं गरजेचं आहे ते तुम्ही केलं पाहिजे होतं. महाराष्ट्रभर जे तुमचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना न्याय देणं तुमचं काम आहे. ते सोडून तुम्ही एका सिंधुदुर्गामध्ये येता जाता, पैशाचा जोर वाढतो तुम्ही आल्यानंतर. हे सगळं मी बोलून झालेलो आहे. पण राग नेमका त्यांचा काय आहे हे कळायला मार्ग नाही, हे तेच सांगू शकतील. एका जिल्ह्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत तुम्ही म्हणतात त्याला. आता ही तर त्यांची भूमिका प्रदेशाध्यक्ष पक्षाचे आहेत ना. हो. पण मग एका जिल्ह्याचे असं तुम्ही त्यांना म्हणता. लक्ष एका जिल्ह्यावर आपण न ठेवता पुऱ्या महाराष्ट्रावर जर लक्ष ठेवलं असतं तर ते अधिक बरं झालं असतं असं मला वाटायला लागलं. मी तेव्हा ते बोललो स्पष्टपणे की साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्यावर एवढं लक्ष आपण ठेवता तेवढंच तुम्ही महाराष्ट्रावर ठेवलं पाहिजे. अच्छा, सिंधुदुर्गात आल्यानंतर काय काय होतं हे मी सगळं बोलून झालो साहेब 20-25 दिवसापूर्वी.